न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए, हर खबर सबसे पहले। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम। जामनेर तालुक्यातील बेटावद येथील सुलेमान खान याच्या हत्ये प्रकरणात चोपळा येथील आझाद चौक ग्रुप तर्फे निवेदन देण्यात आले। सदरील निवेदन चोपळा शहर पोलीस स्टेशन मार्फत जळगाव जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई, मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले आहे। जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे झालेल्या मारहाणीत सुलेमान खान पठाण याच्या मृत्यूबाबत मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवावा व सर्व दोषींवर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले। दिनांक ऑगस्ट 11 रोजी बेटावद खुर्द येथे घडलेल्या घटना ही समाजातील कायदा व्यवस्था, धार्मिक सलोखा यासाठी गंभीर बाब आहे। पोलीस भरतीची तयारी करणारे सुलेमान खान पठाण हा युवक जामनेर येथील कॅफेमध्ये मित्रपरिवार सोबत बसला असताना काही समाजकंटकांनी कारण नसताना लक्ष्य करून त्यास मारहाण केली आणि त्याचा मृत्यू झाला। निवेदनात म्हटले आहे की सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी स्वतंत्र व उच्चस्तरीय विशेष तपास पथकाकडून करण्यात यावा। सर्व आरोपींना तात्काळ अटक करून 90 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल व्हावे। तसेच जामनेर येथील काही समाजकंटक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे कार्य करत असून सोशल मीडियावर रील स्टेटस टाकून भावना भडकवण्याचा प्रयत्न करतात, अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। यावेळी आझाद चौक ग्रुपतर्फे मुख्तार सरदार, अरमान अली, शकील शेख कबीर, राजू भैया, मोहसिन शेख, सोनू काझी, शाहबाज पठाण, दानिश शेख, निहाल शेख उपस्थित होते। चोपळा येथून हाफिज शेख यांची रिपोर्ट।